रघु, गुड मॉर्निंग सर. हॅपी न्यू इयर. ती बॅग. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू इयर सर. तुम्हालाही हॅपी न्यू इयर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू इयर सर. थँक्यू आनंद. This is on behalf of all of us. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. तुम्हालाही सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षात अजून चांगलं काम करूया आपण सगळे मिळून. थँक्स थँक्स. Thank you. Back to. आनंद, जरा बोलायचं होतं. सर माझ्याशी. हो, प्लीज जरा केबिन मध्ये येशील. येस सर, आफ्टर यू. थँक्स. हां सर. सरांनी बोलवलं. आनंद सर. ओके सर. सर आनंद, कम ऑन, ये ना. आनंद, प्लीज डोंट बी सो फॉर्मल. नाही म्हणजे मी आता ज्याच्याशी बोलणार आहे तो माझा बॉस आहे की माझा मित्र हे कन्फर्म करायला हवं ना. काय नाही तर बऱ्याचदा आपलंच खूप गोंधळ उडतो. आनंद, मला माहितीये माझं जरा चुकलंच तुझ्याशी वागताना. हो रिअली. नाही म्हणजे हा साक्षात्कार कधी झाला तुला? आनंद, हे बघ, मला माहितीये माझं चुकलं, माझे काही डिसिजन चुकले, काही गैरसमज झाले आणि आय एम सॉरी फॉर इट. नशीब माझं कळतंय तुला हे. आता बोल, काय बोलायचं आहे? कशाला बोलवलंयस मला तू इथे? हा, फक्त सॉरी म्हणाला तू मला नक्कीच इथे बोलवलेलं नाहीयेस एवढं कळतंय मला. ओळखतो तुला मी. राईट. नाही, मला असं वाटत होतं की आपण खूप दिवसात असे निवांत बोललोच नाहीये. नाही, इथे नको, ऑफिसमध्ये नाही बोलता येणार. आपण खूप दिवसात कुठे निवांत बसून गप्पाच नाही मारलेल्या, तर आज जरा निवांत बोलायला बसूया का? आपण दोघं बसूया. हा, म्हणजे बैठने की इच्छा हुई है पुराना यार को ये देखकर अच्छा लगा. सांग ना, चालेल तुला? फियसली कुठे जायचं सांग. आपण असं करू, ऑफिसमधून एकत्रच निघू आणि जाताना ठरवूया मग एखादी चांगली जागा. डन सर. थँक्स. रू यार, बहुत दिनों के बाद पुराने यार को मिला फिर से. भेटूया ऑफिस में. येस, बेटर. હા માસા તમે અરે માસા મારી વાત સાંભળો. 1500 માં કઈ નહીં થાય. અરે सी फेसिंग फ्लॅट છે, મારી વાત તો સાંભળો તમે. હા, તમે પછી કરો. જય શ્રી કૃષ્ણ. બસા 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 બસા. હા, બોલ. माझं एक काम होतं तुमच्याकडे. हा. आम्हाला ना एक ह्यूज फ्लॅट. अरे तर हम इधर ही इसीलिए तो बैठे हैं. हमारा काम ही वही है. बोलो क्या रिक्वायरमेंट है तुम्हारा? अभी फ्लैट देता हूँ. ऐकता का जरा, मला फ्लॅट घ्यायचा नाहीये, मला विकायचा आहे. अच्छा अच्छा, विकायचंय तर असं सांगा ना. अच्छा, टेन्शन नाही. बोलो कहाँ रहते हो तुम? कौन सा एरिया? इकडेच ते गुलमोहर सोसायटी माहिती का तुम्हाला? हाँ हाँ हाँ, गुरमर सोसाइटी. हाँ, सुंदर सुंदर सोसाइटी है. अच्छा, कौन से फ्लोर पे रहते हो तुम? 4th फ्लोअरला. 404 आहे फ्लॅट नंबर. अच्छा, हाँ हाँ, एक मिनिट. हाँ, अरे मासा मारी बात सांग. गुलमोहर सोसायटी 404. हा तर बालीचा फ्लॅट नंबर आहे. नक्की हाच नंबर आहे का बालीचा? पण ही कोण बाई? असा कसा बालीचा फ्लॅट विकेल? हाँ, હું તને પછી ફોન કરું. ગરાક છે. हाँ हाँ हाँ, तो क्या बोल रहे थे आप? एविंगला आहे फ्लॅट 2 BHK आणि फुल्ली फर्निश्ड आहे. अच्छा अच्छा, क्या बात है क्या बात है. नहीं, मेंटेन होता है ना तो कस्टमर ऐसा सामने से आता है. हाँ? अच्छा, तो आप ओनर है? नाही नाही, मी नाही. ओनरचं नाव गुरुनाथ सुभेदार. हाँ. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. हा बालीचाच फ्लॅट आहे. गुरुनाथच्या नावावर फ्लॅट आहे. पण ही बाई कोण आली विकायला इथे? तने કેટલી વાર કીધું, તને પછી ફોન કરું છું. ગરાક છે સામે. हाँ 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 हाँ. तो आपको ये फ्लैट क्यों बेचना है? नहीं, मतलब ऐसा पूछना पड़ता है ना. नहीं, वो गिराक को बताना पड़ता है ना, इसीलिए. हाँ.
नाही नाही, आम्हाला ऍक्च्युली यापेक्षा ना मोठा फ्लॅट विकत घ्यायचा आहे, म्हणून ऍक्च्युली विकते, बाकी काय नाही. अच्छा अच्छा अच्छा, छान छान छान. मग एक काम करतो, मी तुम्हाला हा फ्लॅट विकून पण देतो आणि तुम्हाला नवीन फ्लॅट मिळून पण देतो. बघा, आपण एक काम करूया, आपल्याकडे ना एक मस्त कस्टमर रेडीच आहे. हा हा, अरे कपल आहे, महाराष्ट्रीयन फॅमिली. हा, चिंता नका करू. हा, मी एक काम करतो, संध्याकाळी त्यांना घरी घेऊन येतो आणि फ्लॅट दाखवून देतो. काय म्हणता? हा ओके, मी फ्रीच असते, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, बट डील चांगली करा. अरे त्याची काळजी करू नका. हे कार्ड ठेवा तुम्ही. हा थँक्यू. કમ સુનાલ બી વેટિંગ. હા હા, જય શ્રી કૃષ્ણ. હા, અરે સી ફ્લેટ છે, મારી વાત સાંભળ બકા. બકા આવું નહીં કર. જો 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 1500 માં કઈ નહીં થાય. राधिका, हा? तुझं आटपलं ना की आपल्याला धण्या जिऱ्याची पूड करायची आणि हा थोडा चिवडाई करूया. हा हो नानीजी. वाव आई, हे कोणासाठी बनवलाय? तुला आवडलं? हो, खूप आवडलं. म्हणजे काय आहे? गिफ्ट आहे का कोणाचा? गिफ्ट नाही, ग्रीटिंग आहे न्यू इयरचं. ग्रीटिंग? पण तू हे कोणाला केला? तेच तर समजून नाही राहिलं कुणाला द्यायचं. आई, हे ग्रीटिंग बॉल मी चमकीचे तार लावू स्कूल मधून भेटले होते. बर लाव, नीट लाव हा अथर्वा. हो. राधिका, पान नानीजी, हे दरवर्षी असलं ग्रीटिंग बनवायचे आणि यांना द्यायचं. आता यावर्षी ग्रीटिंग तयार आहे, पण कोणाला देऊ हेच समजून नाही राहिलं. कुणाला देऊ म्हणजे? अगं, तुझ्या जवळ, तुझ्या आसपास तुझी अशी म्हणण्यासारखी कितीतरी माणसं आहेत आणि त्यांना सगळ्यांना तू स्वतःच्या हाताने करून दिलेल्या ग्रीटिंग कार्डचं खूप कौतुक वाटेल, खूप आनंद होईल सगळ्यांना. अथर्वला दे, रेवतीला दे, ह्यांना दे, कुणालाही दे. नानीजी, या सगळ्यांना तर देईनच मी, पण मला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. राधिका, तुला किती त्रास होतो हे कळतंय मला. हे सरतं वर्ष तुझ्यासाठी फार त्रासदायक होतं. मला वाटतं आता जे घडलंय त्याचा स्वीकार कर. नानीजी, मी हे सगळं स्वीकारायचा खूप प्रयत्न करून राहिलो, पण आता मला परिस्थिती बदलायला हवी हो. बदलेल ना, नक्की बदलेल परिस्थिती. आजच्या सारखा उद्याचा दिवस नसतो. अगं, एकदा तू स्वतःच्या मनाची समजूत घातलीस ना की या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही तुला. नवीन वर्ष आहे, नव्या उमेदीचं वर्ष. मला खात्री आहे तू यावर्षी काहीतरी छान करून दाखवशीलच. हो नानीजी, मलाही काहीतरी चांगलं करायचं. पण आपल्या आयुष्यात हे असे दुःखाचे कठीण प्रसंग येतातच, तेही आपल्याला काहीतरी शिकवून जातातच ना. पण आता मला या सगळ्यातनं बाहेर येऊन नव्या उमेदीनं उभं राहायचंय. फक्त माझ्यासाठीच नाही, तर माझ्या माणसांसाठी, माझ्या अथर्वसाठी. आणि ते मी नक्की करेन. चला, ब्रोकरचं तर काम झालंय. आता घॅरीला फोन करून सांगते.
गुरु मला बोलवलंस? हा आनंद, आटपलं तुझं? हो जस्ट फिनिश. निघायचं? येस. ओके. चला. एक सेकंड. हा शनाया बोल. हाय बेबी, कुठेस तू? अगं मी ऑफिसमध्ये कामात आहे. काय 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 झालं बोल ना. नाही 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 नाही, तू आत्ताच्या आत्ता निघू रे प्लीज प्लीज. आत्ता? ऐक ना, माझी महत्वाची मीटिंग आहे, मला आत्ता येणं जरा अवघड आहे का? अरे यार, तुझे नेहमीच इम्पॉर्टंट मीटिंग असते यार, सोड ना, मला काही ऐकायचं नाहीये, प्लीज ये लवकर. अगं शनाया, ट्राय टू अंडरस्टँड. ते क्लायंट बाहेरून आलेत, असं टाळता नाही येणार मला. हा फाईन, ठीक आहे, तुला वेळ नसेल ना तर मी येते तिकडे. नाही, तू नको येऊस. मी एक काम करतो ना, मी करतो काहीतरी ट्राय आणि येतो लगेच मी. गॅरी हे बघ, मला काही ऐकायचं नाहीये. एकतर तू इकडे ये, नाही तर मी तिकडे येते. काय करायचंय बोल. नाही, मी करतो काहीतरी मॅनेज. हा येतो, तू नको येऊस इथे. हा आलो 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 आलो. ओके बाय. हा बाय. आनंद, शनायाचा फोन होता आणि ती म्हणते की घरी ये आणि तू जाणार. आय 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 काइंड ऑफ न्यू इट. आणि हो, जर राधिका वहिनी असती ना तर असं काहीच झालं नसतं. अरे राधिकाचा काय संबंध? तिचा विषय कशाला काढतोस मध्ये? कारण तू राधिका वहिनीच्या शब्दाला कधीच एवढं महत्व दिलं नाहीयेस एवढं हिच्या शब्दाला देतोस. मला नाही असं वाटत. हे बघ, शनाया मला समजून घेते आणि मी तिला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. असं जोर जबरदस्ती ना. एनिवे, काय झालं? गप्प काय असतात? गुरु, यू नो व्हॉट, आई एम नॉट इवन शॉक्ड नाउ. अब मुझे ना तेरे पे गुस्सा आता है ना तेरे पे दया आती है. बस तू मेरा दोस्त है ना, इसलिए तेरी थोड़ी फिक्र होती रहती है. एनीवेज, नेक्स्ट टाइम कधी बसूया. आनंद, आता हे पण नानीजी, आपल्या रेवतीला जमत नाही मोरी कशी फेसायची ती. इतर बायकांना पुढे जमणार आहे? अगं हो, पण म्हणून तर तुझं काम जोरात चाललंय ना. लोकांना हवंय आहे सगळं असं दिलेलं. तू करतेस म्हणूनच मी करत नाही. थांब बघू. मी पाहत. दादा ये ना. बाले, आज कितीतरी दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना पाहून राहिलो आणि आजच तुला मी अशी बातमी देऊ ज्याने तुझी झोप उडून जाईल. काय करू? बोलू की नको? काय रे, विचार काय करून राहिला? ये ना, ये. नानीजी, दादा आलाय. अरे अचानक? बसा बसा. काय झालं दादा? बाले, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो का रेवती? नाही नानी, थांबा तुम्ही. मला काऊन रे, काय झालं दादा? असा काऊन दिसतोयस तू? बहिणी काही बोलली का? नाही बाले. बाले, मला तुझी खूप काळजी वाटते ग. काळजी? कसली काळजी? शिरीष, जरा स्पष्ट सांगा ना. मी बालीला सावध करायला आलोय नानी. कशाबद्दल? आज मी इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथे मी त्या पोरीला पाहिलं. दादा, कोण पोरगी? तीच जी तुझ्या संसारात विष कालवतीये ती. कोण? शनाया? आणि ती काय करत होती इस्टेट एजंटच्या ऑफिस मध्ये? अगो बाई, ती नवीन घर घेते की काय? जा बाई जा, एकदा टळ इथून. नाही नाही नानीजी, ती नवं घर घेत नाहीये. मग? ती आपल्या बालीचं घर विकायला निघालीये. काय? ती शन्या, गुरुनाथ आणि राधिकाचं घर विकायला निघाली आहे?
कोणाला विचारून करते हा उद्योग? अहो मी आज त्या इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. अच्छा, कौन से फ्लोर पर रहते हो तुम? 4th फ्लोअरला 404 आहे फ्लॅट नंबर. अच्छा, तो आप ओनर है? नाही नाही, मी नाही. ओनरचं नाव गुरुनाथ सुभेदार. तू यासाठी मला बोलून घेतलंस? ऑफकोर्स. अगं बच्चा, पण तुला असं वाटलंच कसं की हे घर मी विकेन म्हणून? असं कोणी सांगितलं तुला? सांगायची काय गरज आहे, मीच ठरवलं. असं कसं? आपला असा काही प्लॅन नव्हता. ओके, आणि मुळात हे घर मी स्वतःच्या कष्टानं बांधलंय. हे सगळं उभं केलंय, ते सगळं माझ्या मेहनतीनं उभं केलंय. हे विकण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात नाही येऊ शकत. गॅरी, तुला कसं कळत नाही यार? आपल्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. आपण इकडेच राहिलो ना तर आपल्याला हे लोक त्रास देत राहतील यार. अगं मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांना इग्नोर करणं हा ऑप्शन आहे की? अरे इग्नोर केलं तरी त्यांचा त्रास देणं बंद होणार आहे का? नाही ना. आणि आय एम शुअर आपण इकडे राहिलो ना तर ते सगळे लोक आपल्याला हैराण करत राहणार आहे. प्लस ती राधिका बसलीच आहे डोक्यावर आपल्या दोघांच्या. अगं त्या राधिकाचा काय संबंध? तिला स्वतःची अक्कल पण नाही. तिलाही अक्कल नाही आणि अख्ख्या सोसायटीला अक्कल नाहीये. त्यांना सगळ्यांना राधिका बरोबर वाटते आणि आपण चुकीचे. तर त्यांचं मत हळूहळू बदलू ना आपण. घर काय विकायचं डायरेक्ट? तुला खरंच वाटतंय त्यांचं मत बदलेल? आणि त्यांचं मत बदलेपर्यंत काय आपण त्रास सहन करायचा का? गॅरी, तुला कसं कळत नाही यार? ते सगळे ना ते राधिका सारखे टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीचे आहेत. त्यांचं मत वगैरे काहीच कधीच बदलणार नाहीये. आणि प्लीज मला ना आता ही हॅरेसमेंट सहन करायची नाहीये अजिबात. सो प्लीज आता हे घर आपण विकायचं म्हणजे विकायचं. प्लीज असं नको करूया आपण. प्लीज ऐक ना. ओके गॅरी, ओके मला एक सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अरे असं काय विचारतेस तू? ऑफकोर्स आय लव्ह यू. मग ठरलं. प्लीज ऐक माझं. आज ब्रोकर येतोय, मी त्याला घर दाखवते. ब्रोकर? शनाया, नको ना आपण असं करूया. तू मला एक गोष्ट सांग, या घरामध्ये काय कमी आहे मला सांग बरं तू. हा, इतकं मेहनतीने बांधलेलं, इतक्या चांगल्या लोकॅलिटीमध्ये, एवढा प्रशस्त फ्लॅट आहे, अजून काय हवंय आपल्याला? काय कमी आहे सांग? अरे तुला काहीच कसं कळत नाही यार? या घरात त्या बिंडोक राधिकाच्या आठवणी येत रे सगळ्या, आणि त्या मी नाही पुसू शकत. आणि दिस इज द मेन रिझन की मला हे घर सोडायचंय. प्लीज गॅरी, प्लीज प्लीज ऐक ना माझं. आपण जाऊया इथून कुठेतरी प्लीज. शनाया ऐक ना, आपण ए तुला नाहीच पटणार आहे का काही? सोड, जाऊ दे, मी निघून जाते इकडनं. नाही नाही प्लीज, असं काय करतेस? आपण नाही, थोडा विचार कर ना. किती सॉर्टेड होईल बघ ना सगळं आपण इथून गेलं तर. प्लीज चल ना प्लीज. शनाया हे बघ ऐक, आज ब्रोकर येतोय, त्याला येऊ दे, त्याला घर बघू दे, त्याचं पुढचं पुढे बघू ना, जे काय होत असेल त्याचं ते. प्लीज प्लीज डन डन. आता नाही म्हणू नकोस प्लीज प्लीज. डन डन डन. शनाया ऐक ना. नाही यार, त्या शनायाची एवढी मजल जाईल असं काही वाटलं नव्हतं. तरी बरं शिरीष, तुम्ही त्या एजंटच्या ऑफिसमध्ये होतात म्हणून निदान ही गोष्ट कळली तरी आपल्याला. हो ना, ते एजंट माझ्या ओळखीचा होता. मी माझ्या कामासाठी तिकडे गेलो होतो म्हणून मला कळलं. राधिका, अगं बघ, तिने केवढा मोठा डाव रचलाय. तुझं घर विकून स्वतःच्या नावावर घर घ्यायला लावणार ती गुरुला. अगं मग तुझं असं काहीच उरणार नाही. तरी आम्ही त्या दिवशी तुला सांगत होतो. हो ना, गुरुनाथ चांगला कागदपत्र तुझ्या हातात देत होता, तर घेऊन टाकायची ना. चांगुलपणा दाखवलास आणि आता पस्तावायची वेळ आली. नानीजी, आपल्याला वाटलं तरी होतं का ही शन्या असं करेल म्हणून? अगं पण ती आपल्या पुढचा विचार करतेय. का विश्वास ठेवलास गुरुनाथवर? तो तिच्या बरोबर जायला निघाला होता ना, जाऊ द्यायला पाहिजे होतंस. दारोदार भटकायला लागलं असतं ना घरासाठी, म्हणजे कळलं असतं तू काय भोगलेस ते. जाऊ द्या ना नानीजी. अगं जाऊ दे म्हणजे? हे नेहमी सांगतात ना, घर नेहमी बायकोच्याच नावावर असावं. आता उद्या तुझं घर गेलं तर काय करायचं सांग? नाही नानीजी, काहीही झालं तरी मी तिला माझं घर विकू द्यायची नाही.